पाखर आभाळाला मिठी परदेशाची साद निघाली तोडून देशी मनाती दूर देशी तो पोरनी जावा माय इथे अंगाई गाते साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत वाट पिलाची पाहता आहे करी काम घरट एकरी काम घरट एकरी काम घरट तुझ्या कृपेमुळेच आज आम्ही सुखात आहोत. फक्त तुझ्याच आशीर्वादामुळे आज आमचा मुलगा समीर अमेरिकेत शिकू शकतोय. तुझ्याच आशीर्वादामुळे ह्यांच्या आजारपणाला आम्ही न डगमगता सामोरे जातोय. तूच आम्हाला धीर देतोस. समीर आज अमेरिकेतून परत येतोय आणि हे जर का आजारपणातून बरे झाले तर आम्ही सर्व कुटुंब तुझ्या दर्शनासाठी गणपतीपुळ्याला येऊ. आमच्या समीरचं जसं आमच्यावर प्रेम आहे ना तसंच कोमलवरही त्याचं खूप प्रेम आहे. कोमल सारखी गुणी मुलगी आमच्या घरी सून म्हणून लवकर येऊ दे. या आमच्या देशमुख कुटुंबाचं सरपोतदार कुटुंबाशी नातं जुळू दे. कोमलची आई विशाखा, वडील विनायक, त्यांची छोटी मुलगी सोनल या सर्वांना सुखी ठेव देवा. आणि आमच्या समीरला इथेच एक चांगला जॉब मिळू दे. काय काय मागितलंस आज देवाकडे? नाही, तू मात्र देवाकडनं तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करून घेतेस. पण आम्ही मात्र खरं सांगू स्मिता तुला, देव आणि मी याच्या मधला दुवा तू आहेस. या माधवराव देशमुखाचं तुझ्याकडे एक मागणं आहे, पूर्ण करशील? थोडासा चहा हवाय. थांबा हा, मी देवालाच विचारते. बरं. देव बाप्पा, यांना चहा हवाय. हो. नाही म्हणतो. सोनल, काय हे दीदी, किती ते नटायचं. पण बाकी काय पण म्हणा, आज खूप सुंदर दिसतेस तू. पुरे झाली चेष्टा. चेष्टा करणारा आज येतोय म्हटल्यावर. काय मग दीदी, किती वाजता भेटणार आहेत आमचे समीर भाऊजी? संध्याकाळी. संध्याकाळी? आणि आत्तापासूनच इतकी नटतेस? अगं सोनल, आधी मी शॉपिंगला चालले. चल चल, मी निघते. दीदी थांब ना, मी पण येते तुझ्या बरोबर.
मला पण कॉलेजलाच जायचंय. कॉलेज? अगं तुझे लेक्चर्स तर दुपारी असतात ना? हो, आज एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत. कुठे? कॅन्टीन मध्ये मयूर बरोबर? दीदी, त्या बावळटासोबत कोण वेळ फुकट घालवेल? अच्छा, तो बावळट की तू आम्हाला बावळट बनवतेस? दीदी, मी निघते. आता का? अहो अहो तुम्ही उठा ना आता लवकर. बसून काय राहिलायत? तो समीर येईल एवढ्यात. लवकर लवकर आटपायचं. मला जरा मदत करायची. तर तुमचं काय चाललंय? उठा ना हो लवकर. हो हो हो, त्यापेक्षा तू एक काम कर. काय? एक माईक घे, सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये स्पीकर लाव, म्हणजे आणि त्यातनं सूचना दे. हा बस. तुम्ही फक्त टिंगल करा, माझी मदत करू नका. अगं सकाळपासून तिकडे स्वयंपाकघरात खपतेय. त्या लेकाला आवडतो गाजराचा हलवा. तो त्याला जसा हवा तसाच व्हायला पाहिजे. त्यात जरा जरी काही बिनसलं ना तर तोही खोडी काढेल, तोही तोंडवाकडं करेल आणि तुम्ही कराल तोंडवाकडं. त्याचं काहीच नाही तुम्हाला. आणि कमाल झालीये तुमची आता. अहो मी ओरडतेय ना उठा 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 म्हणून. तुम्ही असं काय करताय? आणि हे काय आहे? किती पसारा करून ठेवलाय तुम्ही. तुम्हाला माहितीये ना त्याला सगळं नीट नेटकं लागतं आणि तुम्ही असं सगळं पसरून ठेवताय. अगं ए स्मिता, अगं सगळं नीट नेटकं तर राहायचं ना. नाही तुझं म्हणजे असं आहे काय? की तू साबण सुद्धा साबणाने धुवून स्वच्छ करशील. आणि आता तो जुना अल्बम घेऊन काय बसलाय? उठात. नाही स्मिता, पाहत होतो. लहानपणापासून तरुण होईपर्यंत माणूस कसा आणि किती बदलतो ते. बघ ना, मी आजारी आहे हे माहीत असून सुद्धा आला नाही तो. हे बघा, आपला समीर तसा नाहीये. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, हो की नाही? 100 वर्ष आयुष्य आहे. बघा तोच आला असणार. समीर, आई, थांब, इथेच थांब, मी आले. एक रिकाम घरट अहो चला.
ये समीर ये. पप्पा पाय पडतो. हो. तेव्हा अमेरिकेत राहून सुद्धा भारतीय परंपरा विसरला नाही. अरे ये ना भेट. कशी तब्येत आहे तुमची? तुला कशी वाटतेय? तुमच्याकडे बघून तुम्ही आजारी आहात असं अजिबात वाटत नाही. अरे मी नाहीच आहे आजारी. तुला तुला कोणी सांगितलं मी आजारी आहे म्हणून? पप्पा मस्करी करतोय मी. पण तू किती चुकलायस. काय माहितीये का स्मिता, अमेरिकेत खूप ऊन असतं. दिवसभर तो उन्हात उभा राहतो ना, म्हणून चुकलाय. तुमच्या दोघांच्या स्वभावात काहीही बदल झालेला नाही पप्पा. खरंय समीर, अगदी खरंय. पण तू मात्र खूप बदललायस. आई बाबा कॉलेजला जाते. येऊ? अगं अगं जरा बसून तरी खा नीट. अशी सोनल. पप्पा मी शॉपिंगला जाऊन येते. हा अगं विशाखा, ही आपली कोमलच ना? येते हा मी. चला चला मी पण येतो. पप्पा तुम्ही पण ना. बरं बरं नाही येत. खरं तर ना पप्पा मी शॉपिंगला चालले. समीरला तर मी संध्याकाळी ते असू दे असू दे. बरं हे बघ, त्याला समीरला इथे घरी यायला सांग. नाही नाही मी काय म्हणते, आपण सगळेच जाऊया ना माधव भाऊजींकडे. म्हणजे त्यांना डिस्चार्ज मिळालाय तर त्यांना भेटल्यासारखंही होईल आणि ह्या दोघांच्या लग्नाचाही विषय काढता येईल. आई आई इतक्यात मला लग्न वगैरे काहीही करायचं नाहीये. कोमल हे बघ. विशाखा, तू का तिच्या लग्नाची एवढी घाई करतेस? आणि हे बघ, माधवकडे आपण आज नाही उद्या जाऊया. पण तिथे गेल्यावर लग्नाचा विषय इतक्यात अजिबात काढायचा नाही. अहो तुम्हाला कळत कसं नाही? अगं तुला कसं समजत नाही? कोमलचं अजून शिक्षण पुरं व्हायचंय ना. शिक्षण काय, ती म्हातारी झाली तरी संपणार नाही. एकरी काम घरट काही कळत कसं नाहीये तुम्हाला? मी अमेरिकेत मनोरंजनासाठी राहत नाहीये. अरे पण बाबा, परिस्थितीनुसार आपल्यातही बदल व्हायला नकोत का? की वर्षानुवर्ष तसंच राहायचं आपल्या नात्यांमध्ये अडकत, आशा आकांक्षा मारीत? समीर हे बघ, काय होतं? नाही समीर नाही, मला कोणाच्याही आधाराची गरज नाहीये. हे बघ, आमच्या कुठल्याही अपेक्षा नाहीयेत आणि आम्हाला अजून काही नकोय. फक्त तू सोबत हवास एवढीच इच्छा आहे रे आमची. असं तुझ्या मांडीवर झोपायचं अशी इच्छा आहे का तुझी? समीर तसं नाहीये रे. हे बघ, आता इतकी वर्ष अमेरिकेत राहिलास ना तू, मग कुठे थांबायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं ना. मी काय म्हणते, तू इथेच एखादा जॉब कर ना, आम्हाला चालेल. तुम्हाला चालेल का? पण मला नाही चालणार. तुम्ही माझा विचारच करत नाही आहात. अरे तुझा विचार करूनच तर कर्ज काढून तुला अमेरिकेला पाठवलं ना. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आणि मग तुझं काहीच कर्तव्य नाहीये. आता कसं समजावं मी तुम्हाला? पप्पा तुम्ही समजावा आईला. स्मिता स्मिता, अगं जो झोपलेला असतो ना त्याला आपल्याला जाग करता येतं, पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय ना त्याला नाही जाग करता येत. समीर, अरे जो चुकतो ना त्यालाच समजावायचं असतं. म्हणजे सगळीकडून मीच चुकलं असं म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे वागूच देणार नाही आहात का?
मग का शिकवलं, का अमेरिकेला पाठवलं कर्ज काढून? हे बघ समीर, अरे ती आमची चूक नव्हती. फक्त तू कुठं चुकतोयस हे तुला कळलं पाहिजे, का ते सुद्धा आम्हीच शिकवायचं. माझी काही स्वप्न आहे तो. आमची सुद्धा काही स्वप्न आहेत रे. आम्ही कोणासाठी जगतोय समीर? अरे तूच आमचं वर्तमान आणि भविष्य आहेस. म्हणून काय भूतकाळातच जगायचं का, जसं होतं तसं? कधी कधी वाटतं हे कर्ज काढून तुला उगीच अमेरिकेला पाठवलं. ते कर्ज फिटून गेलंय ना तरी कर्जबाजारी असल्यासारखं वाटतंय मला. ए स्मिता, स्मिता अगं तू कशाला रडतीयस? मी आहे ना. नाही, आता आपल्याला हे मान्य करायला हवं की आपणच एकमेकांचे आधार आहोत. अगं हे काय वय आहे का आपलं स्वप्न बघायचं? आपण फक्त नाती जपायची. आपल्याला समीर नावाचा एक मुलगा आहे, एवढं नातं फक्त आपण जपायचं. मग तो आपल्या जवळ असला काय किंवा नसला काय. स्मिता अगं कसं आहे माहितीये का की माणसाचं आयुष्य जसं कमी कमी होत चाललंय ना, तसंच ह्या नात्यांचं देखील झालेलं असावं. याची जाणीव आपल्याला नव्हती बहुतेक, पण ह्या पिढीला मात्र नक्कीच आहे. आई मी कोमलला भेटून येतो. आता आम्ही बाहेर जेवायचं ठरवलंय. अरे पण मग तिला इकडे घेऊन ये ना. मी सगळा स्वयंपाक केलाय, तुझ्या आवडीचं केलंय सगळं. आई मी येतो. समीर नाही स्मिता, नाही, नको हाका मारूस त्याला. अगं त्याच्या डोक्यात ते अमेरिकेचं वारं शिरलंय ना. पण हे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. आपणच एकमेकांचे आधार ग, आपणच एकमेकांचे आधार असा. समीर रडायला काय झालंय? काय झालं ते सांग बरं मला नीट. कोमल, मी खूप वाईट आहे ना. कोण बोलते तुला असं? आई पप्पा. काहीतरीच काय समीर, ते बरं तुला असं का म्हणतील? माहितीये समीर, ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. माहित आहे, खूप खूप प्रेम करतात ते माझ्यावर. इतकं की मी सतत त्यांच्या जवळ राहू, अगदी कांगारूच्या पिलासारखं, सतत त्यांच्या कुशीत. असं का बोलतोय समीर तू? कोमल, मी खरंच मूर्ख आहे ना. अनेक मूर्खांप्रमाणे मीही अमेरिकेत जाऊन जॉब करतोय. या मूर्खांच्या बाजारात समीर नावाचा आणखी एक मूर्ख विकला गेलाय. बोली लागली त्याची किंमत काय? फक्त एक. त्याला आपल्या सोबत ठेवायचं नाही. त्याला त्याच्या आईकडे पाठवायचं नाही. त्याच्या वडिलांपासून त्याला दूर ठेवायचं. त्याची एक प्रेयसी आहे कोमल, तिच्यापासूनही दूर ठेवायचं. समीर असं मूर्खासारखा का बडबडतोयस तू?
तू देखील मला मूर्खच समजतेस ना. चल आपण जेवायला जाऊया. हे सगळं तू उपाशीपोटी बडबडतोयस. हो हो आहे मी उपाशी. मला भूक लागली ती अमेरिकेत राहायची, जास्त पैसे कमवायची, श्रीमंत व्हायची. समीर काय झालंय तुला? कोमल अगं, आज आईने माझ्या आवडीचे पदार्थ बनवले होते आणि मी तसाच निघून आलो. कोमल, मी खरंच बदललोय का ग? तू जसा आहे तसाच आहेस, अगदी बालिश, प्रेमळ. चल आपण तुझ्या घरी जाऊ आणि सगळे एकत्र जेऊया. नाही, नको. आज तुला माझं ऐकावंच लागणार आहे समीर. का? कारण आयुष्यभर मला तुझंच तर ऐकायचंय. पप्पा, आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया. स्मिता, याला काय सांगितलंस? मी काय सांगणार? मी काही बोलू का? मला सध्या तरी अमेरिकेला नाही जायचंय. हो, चाललंय सगळं व्यवस्थित. ही अमेरिका कधी आली? मी एक काम करतो ना, त्यापेक्षा मी आहे ना एक 3 चाकी सायकल घेतो लहान मुलांची. मुलींपुढे हा विषय आत्ता अजिबात काढू नकोस.